आणि आता यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया वेगवान स्वरूपात। पुण्याच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ट्रान्सपोर्टची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले। तसंच पुण्यातले चार्जिंग स्टेशन सोलारवर आणण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। भविष्यात पुणे पालिकेचे 2 भाग करण्याचा प्रस्तावही येऊ शकतो असं वक्तव्यही त्यांनी केलेलं आहे। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आशिष कुलकर्णी यांच्या घरी ही भेट झाल्याची चर्चा आहे। गणेश दर्शनाच्या निमित्तानं चव्हाण आणि फडणवीस या दोघांची भेट झाल्याचं समजतंय। त्यामुळे आता अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। अशोक चव्हाण काँग्रेस सोबतच असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। चव्हाण भाजपत जाणार असल्याच्या चर्चा या चुकीच्या असून मित्राच्या घरी ते केवळ गणपती दर्शनाच्या निमित्तानं गेल्याचं त्यांनी सांगितलं। देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीबाबत कल्पना नसल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। दरम्यान विरोधी पक्षातले अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून राष्ट्रधर्म जागवणाऱ्या भाजपकडे त्यांचा ओढा असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळेला दिलेली आहे। भाजपमुळेच नव्यानं विस्तार होण्यात अडचणी असल्यानं शिंदे गटाकडून बोट दाखवण्यात येत आहे। आपल्याकडील नाराजांना शब्द दिल्याप्रमाणे विस्तार करण्याची शिंदे गटाची तयारी असल्याचं बोललं जात असलं तरी भाजपकडून मात्र अद्याप होकार मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। सुप्रीम कोर्टातील ठाकरे आणि शिंदे गटाच्या सुनावणीचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही। चंद्रपूरमध्ये बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी हा विश्वास व्यक्त केलाय। जनतेला स्थिर सरकार देण्यासाठी भाजप आणि शिवसेना बांधील असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलेली आहे। पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटातले आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय। भडगाव इथले भाजपचे पदाधिकारी आणि माझं गाव माझं प्रतिष्ठानचे महेंद्र ततार तसंच अभाविपच्या नितीन महाजन यांनी शिंदे गटात प्रवेश केला। भारतानं आरएसएसचा अजेंडा राबवण्यापेक्षा संविधानाचा अजेंडा राबवला पाहिजे असं सांगताना जोगेंद्र कवाडे यांनी भाजपावर टीका केली आहे। सध्या भाजपचं राजकारण हे चुकीच्या पद्धतीनं जात असून भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे चालत नसल्याचं त्यांनी अहमदनगरमध्ये म्हटलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौरा करणार आहेत। केंद्र आणि राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं आणि पक्ष संघटना आणि बूथ सक्षमीकरण हे उद्दिष्ट या दौऱ्यामागे असेल। 6 सप्टेंबरला बावनकुळे आणि आज राम शिंदे इंदापूरचा दौरा करणार असल्याचं समजतंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात राजकारण करण्याच्या भानगडीत पडू नका असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांना दिलेला आहे। अहिल्यादेवींच्या जयंतीला पवार कधीच चौंडी इथल्या कार्यक्रमाला आले नव्हते, पण नातवाला लॉन्च करण्यासाठी त्यांनी कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप पडळकर यांनी केलाय। राज्यातील 70% शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाहीत, त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळतीये असा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय। चुकीची कागदपत्र सादर करून घरभाडं घेतली जात आहेत असा आरोपही त्यांनी केलाय। याशिवाय 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्त गावात राहत असलेल्या शिक्षकांचा मी स्वतः सन्मान करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। शिवसेनेनं रामदास कदमांना मोठं केलं, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कदमांना प्रत्येक वेळेला संधी दिली। आज ते उद्धव ठाकरेंवर टीका करतायत, हे दुर्दैवी आहे असं दळवी यांनी टीका करत म्हटलेलं होतं। सोलापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय। करवाळा युवा सेनेच्या तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांसह 15 पदाधिकारी आणि शहर प्रमुखांनी राजीनामे दिलेत। जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे हे सोलापूर शिवसेनेला लागलेलं ग्रहण आहे, त्यांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूर जिल्ह्यातली शिवसेना खुंटली आहे अशी टीका यावेळेला या पदाधिकाऱ्यांनी केली आहे।
आदित्य ठाकरे पुढच्या आठवड्यात म्हणजेच 10 ते 12 या तारखेच्या दरम्यान दापोली दौरा करणार आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा हा निष्ठा दौरा असेल। या दौऱ्यासाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आमच्या संपर्कात आहेत असा दावा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय। तसंच मिटकरी यांचं डोकं ठिकाणावर नाही, त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे तपासून घ्यावं म्हणजे काय फॉल्ट आहे हे कळेल असंही सत्तार म्हणाले। बीड जिल्ह्यामध्ये 4 आठवड्यांहून अधिक काळापासून पावसानं उघडीप घेतली आहे। पाऊसच नसल्यानं सोयाबीन, कापूस ही पिकं धोक्यात आलेली आहेत। हजारो हेक्टर शेती सुकून जाईल अशी भीती आहे। माना टाकलेली, शेंगा वाळलेली सोयाबीनची ही पिकं पाहून शेतकरी हताश झालेत। यासाठी सगळ्या पिकांना विमा संरक्षित रकमेच्या किमान 25% अग्रिम विमा मंजूर करून वितरित करावा अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी सरकारकडे केली आहे। जेवणाच्या बिलावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार परभणीमध्ये घडलाय। मला बिल मागतो का म्हणून ढाबा चालकाला त्यांनी शिवीगाळ केली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या प्रकरणी नवा मुंढा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदियातल्या अंजोरा इथल्या प्राथमिक शाळेत पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात अळ्या सापडल्यानं खळबळ माजली आहे। या घटनेवरून पालकांनी शाळेवर मोर्चा काढला आणि तीव्र संताप व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांसाठी असणारा पोषण आहार बनवताना इतका हलगर्जीपणा कसा काय केला जाऊ शकतो असा सवाल पालकांनी केलाय। बीडमध्ये भाजप नेत्याच्या वाढदिवशी केक मिळवण्यासाठी झुंबड उडालेली होती। भाजपचे आष्टी तालुक्याचे नेते आजीनाथ बोल्हेकर यांचा वाढदिवस साजरा केला गेला। त्यांनी केक कापताच केकचा एक तुकडा मिळवण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड उडाली होती। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बीडच्या परळीमधल्या नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवाच्या कार्यक्रमात रात्री पुन्हा एकदा गोंधळ झाल्यानं पोलिसांनी प्रेक्षकांवर लाठीचार्ज केला। या लाठीचार्ज केला गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नाशिकमधल्या एका नामांकित कॉलेजमध्ये तुफान राडा झालाय। किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांच्या 2 गटात हाणामारी झालेली आहे। एका मुलाच्या हातात चॉपर असल्याचंही दिसलंय। कॉलेजच्या कॅन्टीनजवळ हा राडा झालाय आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे। धुळेमधल्या मेहरगाव इथं दलित वस्तीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप आहे। यानंतर गावात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे आणि याचा अहवाल तत्काळ सादर करावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। सांगलीमध्ये अवैध वाळू तस्करी प्रकरणी जप्त केलेला वाळूचा डंपर तहसील कार्यालयाच्या आवारातूनच चोरीला गेलाय। राजवाडा चौक इथल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या परिसरातली ही घटना आहे। वाळू तस्करांनीच हा डंपर चोरल्याचं समोर आलेलं आहे। नाशिकच्या गाडगे महाराज पुलाजवळ एक बस गोदापात्रात शिरलेली होती। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। बसमधल्या प्रवाशांना स्थानिकांनी बाहेर काढलेलं आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। भारतीय अर्थव्यवस्था सतत मजबूत होण्याचा परिणाम दिसून येतोय। युरोपमधल्या मंदीच्या काळात देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसोबतच भारत टॉप 5 अर्थव्यवस्थेत सहभागी झालेला आहे। इतकंच नाही तर भारतानं सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या ब्रिटनला आता मागे टाकलंय। तर ब्रिटन आता 6व्या स्थानावर घसरलेला आहे। ब्लूमबर्गनं जारी केलेल्या एका अहवालानुसार अमेरिकन डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार 2021च्या शेवटच्या तिमाहीत भारतानं इंग्लंडला मागे टाकलेलं आहे। दुसरीकडे IMFच्या GDP डेटानुसार भारतानं 2022च्या पहिल्या तिमाहीत आपली वाढ मजबूत केली आहे। या अंदाजानुसार या वाढीसह भारत लवकरच जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकणार आहे। यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या बातम्या बघूया वेगवान स्वरूपात। पुण्यामध्ये गणेशोत्सवातल्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झालाय। पुणे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये सुमारे 15 लाख किमतीचे 84 मोबाईल जप्त करण्यात आले।
अहमदनगरमध्ये देशी पिस्तूल विक्री करणाऱ्याचा पर्दाफाश झालेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। यात आरोपीकडून 4 गावठी कट्ट्यांसह 16 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत। जळगावच्या मेहरून तलाव परिसरात अल्पवयीन मुलाचा अपघात झालेला होता। अपघातात या मुलाचा मृत्यू झाला होता। त्याला धडक देणारा कार चालक फरार झाला होता। या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मृतकाच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे। गडचिरोली छत्तीसगड सीमेवर असलेल्या 14 गावच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ग्रामस्थांना वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे या संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केलंय। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात एकानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। भूषण पाटील असं या तरुणाचं नाव आहे। कासगावमधल्या अतिक्रमणाच्या विरोधात तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्यानं या तरुणानं टोकाचं पाऊल उचललंय। अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत तरुणाला रोखलेलं आहे। धुळ्यातल्या मेहरगाव प्रकरणामध्ये सत्यशोधक संघटना आक्रमक झाली आहे। धुळे ते मेहरगाव असा मोर्चा काढण्यात आलेला होता। यावेळेला स्थानिक नेत्यांचे फोटो झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। स्थानिकांवर अन्याय झाला त्यावेळेला सगळे नेते कुठे होते असा जाब आंदोलकांनी स्थानिक नेत्यांना विचारला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावातलं शासकीय वसतिगृह गेल्या काही महिन्यांपासून बांधून तयार आहे। विद्यार्थी मात्र अजूनही या वसतिगृहाचा लाभ घेऊ शकत नाहीयेत। काही काम बाकी आहे आणि या कारणामुळे हे वसतिगृह बंद आहे। शिवसेनेनं या विरोधात आंदोलन करत वसतिगृहाचं कुलूप तोडलं आणि ते दूर होऊन आलेल्या मुलींसाठी खुलं केलंय। सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। या संदर्भात भाजपचे नेते मदन भोसले यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भोसले यांचा पराभव झाल्यानंतर कारखान्याच्या किल्ल्या राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या ताब्यात गेलेल्या होत्या। मात्र काही दिवसात कारखाना लिलावासाठी निघाल्यामुळे आता शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त होतीये। जळगावात आरटीओ कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। वाहन विक्रेता आणि फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप केला गेलाय। आरटीओच्या आशीर्वादानंच हा सगळा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला। मनमाड शहरातल्या आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं। पालिकेच्या दालनामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। आदिवासी लाभार्थ्यांना दिलेल्या घरांचे 7/12 उतारे देण्यात यावेत यासह इतरही काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या कुपसा फाटा ते जोगेश्वरी दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झालेली आहे। अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे रस्ते दुरुस्तीची वारंवार मागणी होतीये। प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। पावसामुळे सरस्वती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठची घरं पुरात वाहून गेली आहेत। बाजारपेठेतही पाणी साचलं असून दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं नुकसान झालंय। पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। भंडाऱ्यातील प्रयोगशील शेतकरी मनीषा नागलवाडे यांनी फवारणी करणारं ड्रोन तयार केलंय। या ड्रोनची यशस्वी चाचणी झालेली आहे। या चाचणी दरम्यान पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केलेली होती। एकाच वेळेला 10 लिटर कीटकनाशक फवारण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे। पालीमधल्या बल्लाळेश्वर देवस्थान आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट नेत्रालय हे गोरगरिबांसाठी मोठं वरदान ठरतंय, कारण आतापर्यंत 3000हून अधिक रुग्णांना या रुग्णालयामुळे दृष्टी मिळालेली आहे। सुधागड या आदिवासी बहुल भागात हे नेत्र रुग्णालय चालवलं जात आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली आणि यावेळेला न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेत त्यांनी बाप्पाची पूजा केली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि यावेळेला त्यांनी बाप्पाची आरती केली आहे। उद्धव ठाकरे गटातले विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे गणेशोत्सवाच्या निमित्त न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात पोहोचलेले होते। यावेळेला त्यांनी बाप्पाची आरती करत बाप्पाचं दर्शन घेतलं। जगभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरातल्या हेमंत शिरसाट यांनीही
धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती समोर केरळमधील नादब्रह्म कलावेधी संस्थेच्या वतीनं चामुंडा ताल हा वाद्य प्रकार सादर करण्यात आला. हे असुर वाद्य असून याच्या ताल वादनानं मंदिरातलं वातावरण मंत्रमुग्ध आणि प्रसन्न झालं. हे वाद्य फक्त देवाच्या समोर वाजवण्यास परवानगी असते अशी आख्यायिका आहे. प्रसिद्ध संगीतकार अतुल गोगावलेंनी मुंबई ते बीड बाईक राईड केली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्त अतुल गोगावले बीड दौऱ्यावर गेले. यावेळेला बाईकस्वारांना सेफ्टी टिप्स देत अतुल गोगावले यांनी बाईक राईड केली आहे. भंडाऱ्यात पोलीस मुख्यालयात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त पोलीस अधीक्षकांनी तक्रारदारांना बोलावून घेत बाप्पाच्या साक्षीनं त्यांच्या समस्या सोडवल्या. अनेकांनी या कल्पनेचं कौतुक केलं. राजापुरातल्या देवाचे गोटणे गावात यंदा इको फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शांताराम शेलार यांनी आपल्या घरी कैलास पर्वताचा देखावा कागद, वॉटर कलर आणि रुद्राक्ष माळांच्या मदतीनं तयार केला आहे. हा इको फ्रेंडली बाप्पा ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. नंदुरबारमध्ये डीजे मुक्त गणेशोत्सव अभियान राबवण्यात येत आहे. पोलिसांच्या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. यंदाच्या वर्षी सगळ्या मिरवणुका डॉल्बीशिवाय काढण्यात आल्या. त्याचसोबत डॉल्बी मालकांनी आपली वाहनं पोलीस स्टेशनमध्ये उभी केलेली आहेत. इचलकरंजीमधला गणेश विसर्जनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करायला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी केलेली आहे. विसर्जनासाठी शेततळ्याची निर्मिती केली आहे आणि त्यातच गणेश मूर्तींचं विसर्जन करावं अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. तर पंचगंगा नदीतच गणेश मूर्तींचं विसर्जन करणार अशी भूमिका आमदार प्रकाश आभाडे यांनी घेतलेली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं ज्येष्ठ नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मोफत गणपती दर्शन यात्रा सुरू केली आहे. 60 वर्षांवरच्या ज्येष्ठांना यात सहभागी होता येणार आहे. नागरिकांसाठी एसी बसची व्यवस्था आणि प्रवासादरम्यान अल्पोपहार आणि पाण्यासह इतर सोयी सुद्धा पुरवल्या जात आहेत. भिवंडीमधल्या चांदमल करवा गणेश मंडळाचं यंदाचं 33वे वर्ष असून या मंडळानं चक्क 3100 सॉफ्ट ड्रिंक बाटल्यांच्या सहाय्यानं गणपतीची मूर्ती साकारली आहे. ही 6.5 फूट उंचीची मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल 2 ते 3 दिवस लागलेत. त्यासाठी 20 प्रकारच्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आलाय. अहमदनगरमध्ये अनोखा देखावा साकारत सिंधुताई सपकाळ आणि लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. प्रफुल्ल लाटणे यांनी हा देखावा तयार केला आहे. पालघरमधल्या टिघरे इथं 2.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळेला समुद्र किनाऱ्यावर ग्रामस्थांकडून वाळूशिल्प उभारत आणि मानवी साखळी तयार करून केंद्र सरकारच्या वाढवण या प्रस्तावित बंदराचा विरोध करण्यात आला. गणरायाला निरोप देताना वाढवण बंदरूपी विघ्न दूर कर असं साकडंही घातलं गेलंय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.